तर आज मी बनवत आहे कोथिंबीरचे पराठे. तर इथे मी छान स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतली होती, बारीक काट करून घेतली होती. त्यानंतर हळद, तिखट, मीठ, थोडंसं ओवा आणि तीळ टाकले आहे. तर इथे हे पराठे इतके छान टेस्टी लागतात ना. आधी याला छान असं थोडंसं मी लसूण अद्रकची पेस्ट पण टाकली होती. त्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर मग याला कणिक टाकायचं. तर जे आपण रेग्युलर यूज करतो ना गव्हाचं पीठ, तेच मी इथे घेतलेलं आहे. तर आता मी थोडं पाणी ॲड करून याचं छान असा घट्ट गोळा असा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान आपलं पीठ मळलं आहे. तर याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला मी ठेवणार आहे. तर आता आपले 10 मिनटं झाले आहे. त्यानंतर मी छोटे छोटे बॉल्स घेतले आहे. त्यानंतर मी याला छान चपातीसारखं असं लाटून घेतलं आहे. तर तुम्ही याला मध्ये तेल लावून पराठ्यासारखं म्हणजे ट्रायंगल किंवा चौकोन पण शेप देऊन लाटू शकता. तर मी ते असं सिम्पलच प्लेन पराठे केलेले आहे. तर याला एकसारखे असे लाटून घ्यायचे आहे. कुठे कमी कुठे जास्त न लाटता एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान मी असे गोल गोल मस्त लाटून घेतलेले आहे. तर आता इथे पराठा हा बिलकुल चिपकत पण नाही आणि हा खायला एवढा टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की याला ट्राय करून बघा. तर आता इथे मी शेकून घेत आहे. तर मी इथे आधी पलटवून घेतलं होतं, त्यानंतर मी तेल लावलं होतं. तर तुम्ही तेल, तूप, बटर जे पाहिजे ते लावू शकता आणि याला अलटपलट करून छान असं शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खायला पण हे तेवढेच पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे इथे बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळे पराठे बनवून घेतले आणि इतके सॉफ्ट झाले होते. आणि एक रिमीला ट्रायंगल पराठा पाहिजे होता, तर मी तिला ट्रायंगल बनवून दिला होता. तर तुम्ही ट्रायंगल पण बनवू शकता. तर हे पराठे तुम्ही केचपसोबत किंवा चटणीसोबत कशासोबत पण खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता इतके सॉफ्ट झाले आहे हे पराठे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि भेटूया अशा सिंपल, इझी, नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.